नमस्कार मित्र हो, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे गिर्यारोहक ग्रुप नाशिकमध्ये. तर आज आम्ही आलो आहोत फेमस अशा ट्रेकसाठी तैलबैला. हे मागे जे गाव आहे हे तैलबैला गाव आहे, जिथं आम्ही रात्री येऊन मुक्काम केला होता. आमच्या इथून हे लोकेशन जवळपास 235 किलोमीटर लांब होतं, त्यामुळे आम्ही येऊन रात्री मुक्काम केला त्या गावामध्ये. खूप सुंदर अशी सोय झाली होती. तर या गावामध्येच आल्यानंतर एवढं भारी वाटते ना. मागे बघा काय भारी लोकेशन आहे. आणि हा तो जो आहे ना तो आहे तैलबैला गाव. हे बघा मागे बैल आहे तिथे खूप. आणि हा जो लँड आहे ना तो असा फील देतोय ना एवढा जबरदस्त. तर याचं प्लॅनिंग आमचं मागच्या वेळेस एकदा फिसकटलेलं आहे का तर पाऊस होतो खूप, त्यामुळे अर्थातच हा टेक्निकल ट्रेक आहे. या ट्रेकला आपल्याला पूर्ण सपोर्टची गरज आहे ॲक्टिव्हिटी असल्यामुळे. तर सकाळी लवकर उठलो होतो आम्ही, परंतु आम्हाला तसा मेसेज मिळाला की आपल्याला हा 7 ते 8च्या दरम्यान सुरू करायचा आहे. कारण चढाई जास्त नाही आहे. 1 तासामध्ये तुम्ही जे भैरवनाथाचं मंदिर आहे तिथे जाता आणि आपल्याला तिथून ॲक्टिव्हिटीची सुरुवात करायची असते. आता क्लिअर दिसेल, तुम्हाला दाखवतो मागे. तर हा आहे तैलबैला. मध्ये बघा मध्ये ती फट आहे. तर तैल आणि बैला असं हे 2 जोड आहेत. आणि इथे मध्येच ते मंदिर आहे. इथंपर्यंत आम्ही चालत जाणार आहे आणि तिथून पुढे आमचा तो पॅच आहे ना तो सुरुवात होईल क्लाइम्बिंगसाठीचा. तर क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग असे दोन्ही पण ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये होऊन जातात कवर. पण मागचा व्ह्यू बघा ना काय जबरदस्त आहे. तर चला वरती भेटू. तरी तुम्ही वरती तिथं जायचं असेल त्या मंदिरापाशी तर किती वेळ लागेल? 15 मिनिट. आम्हाला अर्धा पाऊण तास तरी लागेल. आणि तर काका खरंच बोलले होते 15 मिनिटांमध्ये वरती येऊ शकतो. म्हणजे मी तिथून चालू केलं होतं, तिथून 15 मिनिटांमध्ये वरती आलो. आणि वरचा व्ह्यू काय जबरदस्त आहे यार. हे बघा हे मागचं जे गाव आहे ना ते तैलबैला गाव आहे. एकदम छोटंसं गाव आहे. मोजकी 10-15 घरटी आहेत. आणि तिथं ज्यावेळेस आम्ही चर्चा केली तर असं कळालं की तिथली सगळी जे यंग पिढी आहे ते सगळी शहरामध्ये जाते. कारण इथून पुणे मुंबई दोन्ही जवळ आहे. बाकी इथे फक्त जे एजेड लोक आहे तेच राहतात आणि ते इथे शेती करतात. मागे तुम्ही भाताचे खेचरं पाहू शकता. भात हे मुख्य पीक इथं केलं जातं. आता सध्या हार्वेस्टिंगला आहे आणि तेवढंच पीक आहे, याच्यानंतर काही होत नाही. पण हा जो व्ह्यू आहे काय जबरदस्त व्ह्यू आहे. हे बघा बॅक साईडला मागे धुक्याची एक चादर पसरलेली आहे. म्हणजे आम्ही हाय अल्टिट्यूडला आलेलो आहे खूप. बघा असं धुकं असलेलं आहे, तिथे तरी असणार आहे. आणि हा आहे मागचा तैलबैल. याला भैरवनाथ गड असं म्हणतात कारण इथं भैरवनाथाचं मंदिर आहे आणि इथे यात्रा पण होते. आपण बाबांकडून माहिती घेतलीच तशी. तर बघा एकदम अशी पातळ कशी एकदम भिंड असल्यासारखे येते. काय जबरदस्त दिसत आहे. या साईडला बघा पूर्ण व्ह्यू. आणि या गावाची लोकेशन काय यार, म्हणजे चारी बाजूनी पूर्ण डोंगर आहेत आणि मध्ये एवढंसं गाव जबरदस्त आहे. तर यानंतर आम्ही ॲक्टिव्हिटी करणार आहे त्याच्यावरती. हा ट्रेक जो विदाऊट ॲक्टिव्हिटी म्हणजे ज्यांना ट्रेकिंग नाही करायचं, क्लाइम्बिंग नाही करायचं आहे ते इथंपर्यंत येऊ शकतात त्या मंदिरापर्यंत. तिथून पुढे मग पूर्ण क्लाइम्बिंगचा पार्ट होतो. तर आता अजून एक ग्रुप आलेला आहे, तर मग मे बी त्यांचा पहिला होईल आणि नंतर आमचा होईल. बघूया. इथंपर्यंत येण्यासाठी तुम्हाला कोणत्याही गाईडची गरज नाही आहे, कोणत्या विचारायची आवश्यकता नाही आहे. डिरेक्टली येऊ शकता.
परंतु इथून पुढे जायचं असेल तर टेक्निकल ट्रेक आहे आणि तो मदतीशिवाय होऊ शकत नाही. तर आहे रेल्वेला आहे तो फेवरेट स्पॉट. त्या सगळ्याचा खूप आहे राहून बॅकग्राऊंड मस्त येत आहे. हा ब्युटिफुल सीन्स त्याच्यासाठीच फिरायचं. अजून कशासाठी फिरायचं आहे? याच्या वरती जाणार आहे. शंभो शंकर. व्हिडिओ काढतोय का? हा. छत्रपती शिवाजी महाराज की जय.